ओके, डेटा टाइप्स. डेटा टाइप्स मध्ये पहिला डेटा टाइप आपण बघितला किंवा इंटीजरच्या रिलेटेड डेटा टाइप्स आपण बघत. इंटीजर डेटा टाइप्स, इंटीजर डेटा टाइप्स किंवा इंटीजर रिलेटेड डेटा टाइप्स कुठले कुठले. इंटीजरच्या रिलेटेड पहिला डेटा टाइप आपण बघितला होता शॉर्ट. त्याच्यानंतर दुसरा डेटा टाइप काय तर इंट किंवा आपण इंटीजर म्हणतो. आणि तिसरा डेटा टाइप काय तर लॉग. ओके, मग हे कॅटेगरायझेशन कशावरती झालेलं आहे डिपेंडिंग अपॉन त्यांच्या रेंजेस. डिपेंडिंग अपॉन value ranges, right? Data types are divided into three types. Integer data types is divided into three types: short, int आणि long. मग याच्यामध्ये कॅटेगरायझेशन कशाने कशाने होतं तर शॉर्ट साठी मेमरी किती लागते तर शॉर्ट या डेटा टाइप साठी मेमरी लागते 8 बिट्स. ओके, किंवा सॉरी 8 बिट्स. 8 बिट्स म्हणण्याऐवजी इथं लिहितो 1 बाईट. त्याच्यानंतर इंटीजर साठी किती लागते तर 2 बाईट. लॉंग साठी किती लागते तर 4 बाईट. क्लिअर होतं. त्याच्यानंतर रेंज बघितली तर पण आपण टर्बो मध्ये बघितलं की शॉर्ट आणि इंट हे काय तर दोन्ही इक्विव्हॅलंट आहे. बरोबर. शॉर्ट आणि इंट कसे तर दोन्हीही इक्विव्हॅलंट डेटा टाइप्स आहेत. म्हणजे शॉर्ट इंट लिहिला काय किंवा नुसता इंट लिहिला काय दोन्ही एकच प्रकारचे आहेत. आता मेमरी 1 बाईट आहे त्याच्यामुळे आपण त्याची रेंज बघितली होती काय तर -128 टू 127. त्याच्यानंतर इंटीजरची रेंज काय होती तर -32768 टू 32767. बरोबर आहे. 32767 कशावरून ती 2 बाईट्स आहेत तर बिकॉज ऑफ 16 बिट पर्यंत त्याला मेमरी लागते. आणि आपण बघितलं होतं की 16 बिट मध्ये जो पहिला बिट असतो त्याला आपण काय म्हणतो मोस्ट सिग्निफिकंट बिट विच इज रिझर्व्ड फॉर साइन ऑफ दॅट नंबर. साइन ऑफ दॅट नंबर म्हणजे जसं की इथं मायनस आहे, इथं बाय डिफॉल्ट कसं आहे पॉझिटिव्ह. मग जेव्हा नंबर पॉझिटिव्ह असतो तेव्हा तिथं काय असतं तर 0 असतं. आणि जेव्हा तो निगेटिव्ह असतो तेव्हा या साइन इथं साइनच्या ठिकाणी काय असतं 1 असतं. ओके, म्हणजे काय तर मोस्ट सिग्निफिकंट बिट काय रिप्रेझेंट करतं तर मोस्ट सिग्निफिकंट बिट साइन ऑफ दॅट व्हॅल्यू रिप्रेझेंट करतं. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं आपल्याला, राईट. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं तर या दोघांचे एक्झाम्पल आपण बघितले होते. मग एक्झाम्पल बघत असताना आपल्याला कळालं होतं की जेव्हा आपण आहे ना त्यांची रेंज म्हणजे व्हेरिएबलची रेंज जेव्हा आपण 32768 करतो तेव्हा तो आपल्याला काय दाखवतो तर -32767 दाखवतो. म्हणजे काय तर ही जी रेंज आहे ती सर्क्युलर मॅनर मध्ये किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सारखी असते. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय होतं तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपल्याला पुन्हा तीच व्हॅल्यू मिळते. म्हणजे जेव्हा आपण या व्हॅल्यूच्या पुढे जात राईट तेव्हा आपण काय होतं तर परत रिटर्न होऊन या व्हॅल्यू कडे येतो. म्हणजे जेव्हा व्हॅल्यू इथं पुट करायला लागतो तेव्हा ती इकडून स्टार्ट होतं -32768 मायनस 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 अशा प्रकारे लक्षात आलं. डिपेंडिंग आपण त्यांच्या मेमरी साईज वरून त्यांची रेंज ठरली जाते. त्याच्यामुळे या मेमरी साईज मध्ये एवढीच रेंज अवेलेबल आहे. त्याच्या पुढे किती जरी टाकायचा आपण प्रयत्न तरी आपल्याला काय होतंय तर निगेटिव्ह व्हॅल्यू शो होते. म्हणजे जसं की इथं आपण मी जर विचार केला 32768 तर मला आन्सर काय मिळतंय 32768 -32768 कारण इथून पुन्हा ती रेंज स्टार्ट होते. ओके, तर मग अशा प्रकारे आपण काय बघितलं इंटीजर डेटा टाइप्स मध्ये. आता मग लॉंग जो आहे लॉंग इंट किंवा आपण त्याला म्हणतो लॉंग जो इंटीजर डेटा टाइप मधला शेवटचा डेटा टाइप आहे त्याला किती मेमरी लागते तर त्याला 4 बाईट्स ही मेमरी लागते. मग त्याची रेंज काय असेल तर त्याची रेंज आहे -2^31 टू +2^31. राईट. म्हणजे 2^31 पॉवर टू -2^31 पॉवर इथपर्यंत त्याची रेंज आहे.
म्हणजे जर मी त्याला आहे ना वर्ड नंबर मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याची रेंज किती आहे? तर 21, 47, 48, 36, 48, राईट? 21, 47, 48, 36, 48 टू 21, 47, 48, 36, 47. क्लिअर होतंय? ही रेंज आहे त्याची. म्हणजे लॉंग इंटिजरची रेंज काय? तर ही 21, 47, 48, 36, 48 टू 21, 47, 48, 36, 47. म्हणजे जेव्हा आपण याच्या पुढचा नंबर घेऊ तेव्हा पुन्हा काय होणार आहे? पुन्हा आपली रेंज इथून स्टार्ट होणार आहे. क्लिअर होतं इथपर्यंत? राईट, म्हणजे रेंजेस नुसार डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यू रेंजेस आणि मेमरी साईज अँड मेमरी साईज, डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यू रेंजेस अँड मेमरी साईज, integer data type is divided into 3 types. काय काय? तर शॉर्ट, इंट आणि लॉंग. लॉंगला आपण लॉंग इंट म्हणतो किंवा लिहिताना आपण असं लिहितो लॉंग इंट. इंटिजर, शॉर्ट, इंट अशा पद्धतीने आपण लिहितो. मग इंटरनली त्यांना किती मेमरी लागते? तर शॉर्ट साठी 1 बाईट ऑफ मेमरी लागते. इंटिजर साठी किती मेमरी लागते? तर 2 बाईट्स ऑफ मेमरी लागते. लॉंग इंट साठी किती मेमरी लागते? तर 4 बाईट्स ऑफ मेमरी लागते. मग डिपेंडिंग आपण मेमरी नुसार त्यांची काय तर रेंज ठरलेली आहे. 1 बाईट असेल तर रेंज काय असणार? -1 टू 8, 2 प्लस 1 टू 8. 2 बाईट्स असेल तर त्याची रेंज काय? -327682 टू 32767. आणि जेव्हा 4 बाईट असते तेव्हा त्याची रेंज काय? तर 21, 47, 48, 36, 48 निगेटिव्ह टू 21, 47, 48, 36, 47. क्लिअर होतंय? म्हणजे जर आपल्याला या रेंज मध्ये जर तुला एखादा नंबर रिप्रेझेंट करायचा असेल तर आपण काय करतो? तर इंटिजर हा डेटा टाइप यूज करतो. राईट, म्हणजे आज आपण एक एक्झाम्पल बघूया की आपण काय करूया की सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. सिम्पल इंटरेस्ट, ऍक्च्युली सिम्पल इंटरेस्ट आताच नको घ्यायला, कारण डेटा टाइप समजून घेऊया आणि नंतर मग आपण सिम्पल इंटरेस्ट वरती येऊ. म्हणजे पहिला डेटा टाइप तुला समजला, इंटिजर डेटा टाइप. डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यू रेंजेस आणि मेमरी साईज, इंटिजर डेटा टाइप इज डिवाइडेड इंटू 3 टाइप्स: शॉर्ट इंट, इंट आणि लॉंग इंट. शॉर्ट इंटला 1 बाईट ऑफ मेमरी लागते, रेंज काय -128 टू 127. इंटिजरला 2 बाईट ऑफ मेमरी लागते, बाईट्स ऑफ मेमरी लागतं. त्याची रेंज काय? तर -32768 टू 32767. आणि लॉंग इंटला 4 बाईट्स ऑफ मेमरी लागते, त्याची रेंज काय? तर -2 raised to 31 टू 2 raised to 31. म्हणजेच काय? तर 21, 47, 48, 36, 48 मायनस निगेटिव्ह टू 21, 47, 48, 36, 48, 47 पॉझिटिव्ह नंबर. क्लिअर होतं इथपर्यंत? क्लिअर झालं तुला? राईट. इंटिजर डेटा टाइप मध्ये काय डाऊट आहे का? कळालं तुला इंटिजर डेटा टाइप? ओके ओके. आता बघा आपण काय करूया, आता इंटिजर डेटा टाइप समजला आपल्याला. आता आपण काय करूया, फ्लोट डेटा टाइप कडे वळूया. मग फ्लोट डेटा टाइप मध्ये आपण बघितलं की फ्लोट मध्ये दोनच डेटा टाइप्स आहेत, फ्लोट आणि डबल. एकच मिनिट. ओके, खोडतो आणि मग फ्लोट डेटा टाइप्स आपण बघू. ओके, आता इथं फ्लोटिंग पॉइंट डेटा टाइप्स किंवा आपण त्याला म्हणतो डेसिमल प्लेस वाला नंबर. फ्लोटिंग पॉइंट डेटा टाइप्स. मग या फ्लोटिंग पॉइंट डेटा टाइपचा आपण कधी उपयोग करतो? फ्लोटिंग पॉइंट डेटा टाइप्स आपण कधी वापरतो? जेव्हा आपल्याला रिअल नंबर रिप्रेझेंट करायचा असतो तेव्हा. रिअल नंबर किंवा आपण त्याला म्हणतो डेसिमल प्लेसेस वाला नंबर, डेसिमल नंबर.
जसं की 100.5 आहे किंवा कुठलाही नंबर. जसं की एखाद्याची सॅलरी रिप्रेझेंट करायची असेल तर आपण काय करतो, ती रिअल नंबर मध्ये रिप्रेझेंट करतो किंवा फ्लोटिंग पॉईंट मध्ये रिप्रेझेंट करतो. मग फ्लोटिंग पॉईंट डेटा टाइप्स मध्ये किती डेटा टाइप्स आहेत, तर 2 डेटा टाइप्स आहेत. फ्लोट हा एक डेटा टाइप आहे आणि सेकंड आहे तो आहे डबल. फ्लोट आणि डबल. मग फ्लोट हा जो डेटा टाइप आहे त्याच्यासाठी किती मेमरी लागते, तर फ्लोट या डेटा टाइप साठी 4 बाइट्स ऑफ मेमरी लागते. किती लागते? 4 बाइट्स. पण इथं विचार कर, इथं 4 बाइट्स आहेत तरीही फ्लोटची रेंज वेगळी आहे. पण जेव्हा आपण लॉंग बघत होतो तेव्हा त्याची रेंज काय होती, मायनस 21, 47, 48, 36, 48 होती. पण इथे मात्र वेगळी रेंज आहे. इथं रेंज काय याची, तर 1.2 इंटू ई रेस टू 38. याची रेंज काय, 1.2 इंटू ई रेस टू मायनस 38 टू 1.2 इंटू ई रेस, नाही 3.4 इंटू ई रेस टू 4 इंटू e raised to 34, sorry 38. ओके, 3.4 इंटू e raised to 30. आता इथं विचार कर, निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह आणि इथं पॉझिटिव्ह आहे. पण याच्यामध्ये रेंजेस मध्ये बदल आहे, कारण फ्लोट हा जो डेटा टाइप आहे तो लॉंग या डेटा टाइप पेक्षा मोठा आहे. इंटरनली म्हणजे आपण बघितलं होतं की डेटा टाइप म्हणजेच काय, तर इंटरनली हे रिप्रेझेंट काय करतं, एक डेटा स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतं. मग डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, तर त्या व्हेरिएबल साठी किंवा त्या व्हॅल्यू साठी लागणारी मेमरी आणि त्याला त्याच्यामध्ये व्हॅलिड व्हॅल्यू. म्हणजे डेटा टाइप लिहिताना आपण इंटरनली काय होतं, तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज प्रत्येक डेटा टाइप साठी एक डेटा स्ट्रक्चर मेंटेन करतं. मग डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, तर ती आपण सपोज या फ्लोटचा एखादा व्हेरिएबल क्रिएट केला, फ्लोट ए टाइपचा, तर या ए मध्ये ए ला किती मेमरी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण कुठली व्हॅल्यू पुट करणार आहे, दॅट इज नथिंग बट अ इंटरनल डेटा स्ट्रक्चर. मग लॉंग या डेटा टाइपचे इंटरनल डेटा स्ट्रक्चर वेगळं आहे. भलेही दोघांना एकच सेम अमाऊंट ऑफ मेमरी लागते. लॉंग साठी पण किती मेमरी लागते, तर लॉंगला सुद्धा 4 बाईट ऑफ मेमरी लागते आणि फ्लोटला पण काय लागते, तर 4 बाईट्स ऑफ मेमरी लागते. पण त्यांच्या दोघांचं इंटरनल डेटा स्ट्रक्चर आहे, म्हणजे इंटरनल मेमरी रिप्रेझेंटेशन आहे किंवा इंटरनल जी व्हॅल्यू रेंज आहे ती डिफर करते. त्याच्यामुळे भलेही त्या दोघांना जरी सेम अमाऊंट ऑफ मेमरी लागत असली तरी ते वेगवेगळ्या रेंजेसला रिप्रेझेंट करतात. क्लिअर होत आहे? म्हणजे सपोज एखादी व्हॅल्यू जर ती लॉंग मध्ये स्टोअर होत नसेल तर ती व्हॅल्यू फ्लोट मध्ये स्टोअर होऊ शकते. क्लिअर होत आहे? राईट. मग त्याच्यानंतर डबल आहे. डबलला किती बाइट्स ऑफ मेमरी लागते, तर 8 बाइट्स ऑफ मेमरी लागते. डबलला किती मेमरी लागते, तर 8 बाइट्स ऑफ मेमरी लागते आणि त्याची रेंज काय, तर 2.3 इंटू ई रेस टू मायनस 308. 2.3 into e raised to minus 308 to 1.7 e raised to 308. तेव्हा इथं पॉझिटिव्ह. इथं चं म्हणणं काय माहितीये का, ई म्हणजेच काय, 10 रेस टू पॉवर असं कन्सिडर कर. ई रेस टू 38 म्हणजे काय, 10 रेस टू मायनस 38 किंवा ई रेस टू 38 म्हणजे काय, 10 रेस टू 38. क्लिअर होतं? ई म्हणजे काय, तर 10 रेस टू पॉवर. विचार करा आता फ्लोटिंग पॉईंट डेटा टाइप्स मध्ये आता आपण किती डेटा टाइप्स पाहिले, तर 2 डेटा टाइप्स, फ्लोट डेटा टाइप आणि डबल. मग फ्लोट डेटा टाइप साठी किती मेमरी लागते, तर 4 बाइट्स ऑफ मेमरी लागते. मग लॉंग आणि फ्लोट साठी सेम अमाऊंट ऑफ मेमरी जरी लागत असली तरी त्यांचं इंटरनल डेटा स्ट्रक्चर हे डिफरंट असल्यामुळे ते दोघंही वेगवेगळ्या व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतात. ओके. त्याच्यानंतर डबल साठी किती मेमरी लागते, तर 8 बाइट्स ऑफ मेमरी लागते. त्याची व्हॅल्यू रेंज काय, 2.3 इंटू ई रेस टू मायनस 308 टू 1.7 इंटू ई रेस टू प्लस 308. ई रेस टू म्हणजेच काय, 10 रेस टू पॉवर जातो. मग इथं विचार कर, सगळ्यात मोठा डेटा टाइप म्हणजे सी मधला सगळ्यात मोठा डेटा टाइप कुठला आहे, तर तो आहे डबल. ह्या फ्लोट आणि डबल बद्दल क्लिअर होतं? राईट. फ्लोट आणि डेटा टाइप नंतरचा डेटा टाइप आहे कॅरेक्टर डेटा टाइप. ओके, कॅरेक्टर डेटा टाइप. आता कॅरेक्टर डेटा टाइप असा डेटा टाइप आहे ज्याच्यामध्ये आपण
इंटीजर व्हॅल्यू पण स्टोअर करून ठेवू शकतो आणि एक कॅरेक्टर पण स्टोअर करून ठेवू शकतो. क्लिअर होत आहे? कारण आपल्याला माहितीये कॅरेक्टर जे आपण सिंगल कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो ते इंटरनली काय करतं, तर कुठल्या ना कुठल्या ASCII व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतं. एक मिनिट. हॅलो, हा बोल. हा बरं चालतंय मग, कॅन्सल करूया. हा उद्याच आहे, उद्याच. हा मग ये, मग तुला येणार असेल तर ये, मग काय प्रॉब्लेम नाही. तिथं पार्क करायला आहे की जागा. हा हा आहे बरीच मोठी जागा. हा हा चालतंय. राईट, कॅरेक्टर हा असा डेटा टाईप आहे जो काय करतो, तर सिंगल कॅरेक्टरला रिप्रेझेंट करतो. म्हणजे सपोज मी जर इथं ए लिहिलं तर तो काय करतोय, तर ए कॅरेक्टरला रिप्रेझेंट करतो. पण आपल्याला माहिती आहे की ए म्हणजे काय, तर ए म्हणजे इंटरनली एक ASCII व्हॅल्यू आहे. काय ए म्हणजे काय, तर इंटरनली एक ASCII व्हॅल्यू आहे. ए ची ASCII व्हॅल्यू काय आहे, तर ए ची ASCII व्हॅल्यू आहे 65. राईट, म्हणजे जेवढे कॅरेक्टर आहेत, आता उदाहरणार्थ सपोज सी मध्ये किती व्हॅलिड कॅरेक्टर्स आहेत, तर कॅरेक्टर 0 पासून ते 255 पर्यंतचे सगळे कॅरेक्टर व्हॅलिड आहेत. ओके, म्हणजे काय, तर या दोघांनाही व्हेरिएशनने आपण युज करू शकतो. म्हणजे कॅरेक्टर डेटा टाईप सिंगल कॅरेक्टर पण ऍक्सेप्ट करतं आणि त्याची ASCII व्हॅल्यू पण ऍक्सेप्ट करतं. पण त्या ASCII व्हॅल्यूची रेंज काय, तर त्या ASCII व्हॅल्यूची रेंज आहे 0 पासून ते 255 कॅरेक्टर पर्यंत. राईट, त्याच्यानंतर मात्र ती ASCII व्हॅल्यू संपते. म्हणजे काय, तर ASCII व्हॅल्यू कुठपर्यंत अलाउड आहे सी मध्ये, तर सी मध्ये 0 to 255 ह्या व्हॅल्यू कॅरेक्टर या डेटा टाईप साठी सुद्धा अवेलेबल आहे. म्हणून कॅरेक्टर जो डेटा टाईप आहे, ज्याला किती मेमरी लागते, कॅरेक्टर डेटा टाईप साठी 1 बाईट मेमरी लागते. ओके, 1 बाईट मेमरी लागते. आता आपल्याला माहिती आहे की जर त्या एखाद्या डेटा टाईपला 1 बाईट मेमरी लागत असेल तर त्याची व्हॅल्यू रेंज काय असू शकते, -128 टू 127. पण कॅरेक्टर असा डेटा टाईप आहे जो काय करतो, तर अनसाइन इंटीजरला रिप्रेझेंट करतो किंवा अनसाइन शॉर्टला रिप्रेझेंट करतो. मग विचार कर, अनसाइंड शॉर्ट म्हणजे माहिती आहे आपल्याला, अनसाइंड ज्या अर्थी अनसाइंड आले त्या अर्थी मोस्ट सिग्निफिकंट बीटची जागा कोणी घेतलेली आहे, तर व्हॅल्यूने घेतलेली. जो आपण मोस्ट सिग्निफिकंट बीट कशासाठी रिझर्व्ह करतो, तर साइन साठी रिझर्व्ह करतो. तर जेव्हा आपण इथं अनसाइन घेतोय तेव्हा हा मोस्ट सिग्निफिकंट बीट सुद्धा आपण काय करतो, युटिलाइज करतो. ओके, मग हा ज्या अर्थी मी या मोस्ट सिग्निफिकंट बीटला युटिलाइज केलंय त्या अर्थी 1 बाईट जरी असलं तरी त्याची व्हॅल्यू रेंज बदलून काय होते, 0 पासून 255 कॅरेक्टर पर्यंत होते किंवा 0 पासून 255 व्हॅल्यू पर्यंत होते. म्हणजे काय, तर कॅरेक्टर डेटा टाईप असा डेटा टाईप आहे जो 2 व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतो, एक तर ASCII रेंज मधल्या व्हॅल्यू आणि नॉर्मल कॅरेक्टर. पण लक्षात ठेवण्याची गोष्ट काय, तर नॉर्मल कॅरेक्टर जेव्हा आपण घेतो तर दॅट कॅरेक्टर मस्ट बी एन्क्लोज इन सिंगल कॅरेक्टर किंवा सिंगल कोटेशन. राईट, म्हणजे चुकून जरी आपण असं लिहिलं, सिंगल कोटेशन मध्ये 2 कॅरेक्टर लिहिले, तर सी कंपायलर आपल्याला इथे एरर सांगून देतो. इथपर्यंत बघ. आता मग म्हणजे काय, कॅरेक्टर डेटा टाईप हा इंटरनली अनसाइंड इंटीजरला किंवा अनसाइंड शॉर्टला रिप्रेझेंट करतो. त्याच्यामुळे त्याची रेंज मायनस पासून न स्टार्ट होता पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होते. मग पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होते म्हणजे कुठून स्टार्ट होते, तर ती 0 पासून स्टार्ट होते आणि ती 255 ला संपते. म्हणजे इंटरनली कॅरेक्टर हा डेटा टाईप ASCII व्हॅल्यूला सुद्धा रिप्रेझेंट करतो. मग दोन्हीही इंटरचेंजेबल आहेत. कॅरेक्टर डेटा टाईप साठी तू ए ही व्हॅल्यू म्हणजे ए हा कॅरेक्टर पण घेऊ शकतो किंवा 65 हे जे ASCII व्हॅल्यू ती सुद्धा घेऊ शकतो. ओके, म्हणजे बघ आतापर्यंत आपण किती डेटा टाइप्स पाहिले, तर आपण इंटीजर डेटा टाइप्स पाहिला, फ्लोटिंग पॉईंट डेटा टाइप्स पाहिला आणि शेवटचा कॅरेक्टर डेटा टाइप्स पाहिला. मग इंटीजर जो डेटा टाइप आहे त्याचे किती पार्ट्स होतात किंवा त्याचे किती टाइप्स आहेत, तर त्याचे 3 टाइप्स आहेत, शॉर्ट डेटा टाइप, इंटीजर डेटा टाइप आणि लॉंग डेटा टाइप. मग ते कशामुळे त्यांचे डिव्हिजन झालेले आहे, तर डिपेंडिंग अपॉन रेंज, त्याच्यामुळे डिपेंडिंग अपॉन मेमरी साईज
आणि डिपेंडिंग अपॉन रेंज, त्यामुळे ते 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेले. शॉर्ट, इंटिजर आणि लॉंग इंट, किंवा आपण त्याला म्हणतो लॉंग. क्लिअर होतं, राईट? मग शॉर्टची रेंज काय आहे? पण ऍक्च्युली जेव्हा आपण टर्बो सी मध्ये शॉर्ट आणि इंट यूज करतो तेव्हा ते दोन्हीही इक्विव्हॅलंट समजले जातात. म्हणजेच काय, दोघांनाही 2 बाइट्स ऑफ मेमरी लागते आणि दोघंही एकाच रेंजला रिप्रेझेंट करतात. ती रेंज काय आहे तर -3276768 टू 32767. ओके. त्याच्यानंतरचा डेटा टाईप काय तर लॉंग इंट. लॉंग इंटची रेंज काय तर -2 किंवा 2⁻31 टू 2⁻31. म्हणजेच काय तर -21 27 48 36 48 टू 21 27 48 36 47. इंटिजर डेटा टाईप समजला. त्याच्यानंतर आपण बघितलं की फ्लोटिंग पॉइंट डेटा टाईप, म्हणजे रिअल नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी सी मध्ये किती डेटा टाइप्स आहेत तर 2 डेटा टाइप्स आहेत. इथे पण डिपेंडिंग आपण कशावरती त्यांचे सेपरेशन झालेले, तर डिपेंडिंग अपॉन साईज आणि रेंज. पण इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की फ्लोट डेटा टाइपला तेवढीच मेमरी लागते आणि लॉंग इंट डेटा टाइपला तेवढीच मेमरी लागते, पण ते दोघंही डिफरंट व्हॅल्यू रेंजला सपोर्ट करतात. का? कारण इंटरनल डेटा स्ट्रक्चर मेंटेन, जे सी ने इंटरनल डेटा स्ट्रक्चर मेंटेन केलेलं आहे, फ्लोट डेटा टाइप साठी ते वेगळं आहे आणि लॉंग डेटा टाइप साठी ते पूर्णपणे वेगळं आहे. त्याच्यामुळे हे दोन्हीही डेटा टाइप जरी सेम बाईटवाले किंवा सेम मेमरी असले तरी ते डिफरंट काइंड्स ऑफ व्हॅल्यू रेंजेसला सपोर्ट करतात. मग फ्लोट साठी किती मेमरी लागते तर 4 बाइट्स ऑफ मेमरी लागते आणि डबल साठी किती मेमरी लागते तर 8 बाइट्स ऑफ मेमरी लागते. राईट. ते त्यानुसार डिफरंट रेंजेसला सपोर्ट करतात. फ्लोट हा कुठल्या रेंजला तर इनडायरेक्टली म्हणजे एक असं जनरली म्हणण्याचा प्रयत्न केला तर e⁻38 टू e⁻38 पॉवर या रेंजला सपोर्ट करतात. आणि डबल e⁻308 आणि e⁻308 प्लस या पॉवर पर्यंत रिप्रेझेंट करतात. राईट. त्याच्यानंतरचा डेटा टाइप काय तर कॅरेक्टर व्हॅल्यू रिप्रेझेंट करण्यासाठी कॅरेक्टर नावाचाच डेटा टाइप लिहिलेला आहे. फक्त कॅरेक्टर नावाचा जो डेटा टाइप आहे तो 2 व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतो. एक आहे ती आहे आस्की व्हॅल्यू, किंवा आपण त्याला म्हणू शकतो इंटिजर व्हॅल्यू, आणि दुसरी आहे कॅरेक्टर व्हॅल्यू. क्लिअर? तर डिपेंडिंग अपॉन आस्की व्हॅल्यू रेंज, म्हणजे तो कॅरेक्टर व्हॅल्यू किंवा कॅरेक्टर डेटा टाइप 0 टू 255 पर्यंत इंटिजर व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतो. बिकॉज कारण ते आस्की व्हॅल्यूच्या रेंजला रिप्रेझेंट करतात. ओके. म्हणजे डेटा टाइप समजले तुला. इंटिजर डेटा टाइप मध्ये 3 डेटा टाइप्स आहेत, फ्लोटिंग डेटा टाइप्स मध्ये 2 डेटा टाइप्स आहेत आणि कॅरेक्टर डेटा टाइप्स मध्ये कॅरेक्टर हा एक डेटा टाइप आहे. दीज आर कॉल्ड ऍज अ प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. यांना सगळ्यांना काय म्हटलं जातं तर प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स म्हटलं जातं. यांना प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स का बरं म्हटलं जातं? प्रिमिटिव्ह म्हणजे काय तर जे या प्रोग्रामिंग लँग्वेज बरोबर आलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज बघ, कुठलीही लँग्वेज बरोबर घेऊन येताना काही बाराकडे किंवा त्याचे लेटर्स घेऊन येते, काही सेंटेन्स घेऊन येते. तसंच तसंच काय होतंय तर प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा त्याच्याबरोबर त्याचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स घेऊन येतं. म्हणजेच काय, जे जनरल वापरण्यासाठी डेटा टाइप्स वापरले जातात ते बरोबर घेऊन येतं. म्हणजे सेपरेट त्याच्यासाठी तुला वेगळे डेटा टाइप युज करण्याची गरज पडू नये. पण पायथॉन मध्ये हे असे डेटा टाइप्स नाहीयेत. तर पायथॉन मध्ये 11 प्रकारचे डेटा टाइप्स आहेत. मग त्याच्यामध्ये जे पहिले 6 डेटा टाइप्स आहेत, स्ट्रिंग असेल किंवा बुलियन असेल किंवा कॉम्प्लेक्स असेल, तर ते काय तर ते प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत. आणि बाकीचे जे ऍडिशनल डेटा टाइप्स आहेत जसं की लिस्ट आहे, सेट आहे, टपल आहे, फ्रोझन सेट आहे, त्याच्यानंतर डिक्शनरी आहे. ओके. क्लिअर होतंय? राईट. तर याच्यानंतर डेटा टाइप्स नंतर आपण बघूया व्हेरिएबल. क्लिअर होतंय? व्हेरिएबल. डेटा टाइप्स नंतर आपण काय बघणार आहे तर व्हेरिएबल. या पार्ट मध्ये तुला काय डाऊट आहे का? आतापर्यंत जे डेटा टाइप आपण बघितले त्याच्यामध्ये काय डाऊट आहे तुला? काय नाही ना? ओके ओके, चालतंय. पुढचा पार्ट बघूया आपण मग. व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय ते एक डेफिनेशन जर जाणून घ्यायचा प्रयत्न केला आपण तर व्हेरिएबल म्हणजे काय तर व्हेरिएबल इज नथिंग बट अ मेमरी लोकेशन किंवा स्टोरेज स्पेस.
व्हेरिएबल इज नथिंग बट अ मेमरी लोकेशन किंवा स्टोरेज स्पेस. इथं लिहितो डेफिनेशन. व्हेरिएबल is nothing but memory location किंवा स्टोरेज स्पेस. ओके. आता बघ, मग व्हेरिएबलची गरज का पडली? व्हेरिएबलची गरज का पडली? तर व्हेरिएबल काय करतं, तर टेम्पररी मेमरी स्टोरेज किंवा टेम्पररी डेटा स्टोरेज साठी आपण व्हेरिएबलचा उपयोग करतो. टेम्पररी डेटा स्टोरेज. उदाहरणार्थ बघा, आता सपोज मला काय करायचंय, तर मला एका प्रोग्राम थ्रू 2 नंबरचे ऍडिशन करायचे, 10 आणि 20. आता मी जर डायरेक्टली नंबर घेतले, तर मी जेव्हा एक प्रोग्राम तयार करेल तेव्हा मी 10, 20 घेईल. त्याचे तो ऍडिशन बरोबर 30 करून दाखवून देईल. मग मला आता नंबर चेंज करायचे. मला हे 10 आणि 20 नकोय. तर मला काय करावं लागतं? परत त्या प्रोग्राम मध्ये जावं लागतं. त्या प्रोग्राम मध्ये मला त्या ज्या नवीन नंबरचे मला ऍडिशन करायचे, ते नंबर इथं ठेवावे लागतात. मग तो प्रोग्राम मला काय करतो, तर त्या नंबरचे ऍडिशन करून दाखवतो. पण इथं बघ, जेव्हा आपण आहे ना नंबर बदलतोय, तेव्हा आपण काय करतोय, तर हार्ड कोडिंग करतोय. हार्ड कोडिंग म्हणजे काय, की आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू इथे रिप्रेझेंट करतो. पण आपला उद्देश काय असतो, की प्रोग्राम आपला उद्देश काय असतो, तर प्रोग्रामनी काय केलं पाहिजे, की प्रोग्रामला सांगितलेलं काय काम आहे, तर ऍडिशन हे टास्क आहे. प्रोग्रामला काय सांगितलंय, तर ऍडिशन करणं हे प्रोग्रामचं काम आहे. मग ह्या प्रोग्रामनी ऍडिशन करत असताना या नंबरच्या ऐवजी काही मेमरी लोकेशन रिझर्व्ह करून ठेवले पाहिजे. म्हणजे त्या मेमरी लोकेशन मध्ये मी जेव्हा प्रोग्राम रन होतोय, राइट, सपोज कन्सिडर करा मी हे 3 मेमरी लोकेशन काय केलेत, तर रिझर्व्ह करून ठेवले. आता मला जेव्हा जेव्हा मी ते प्रोग्राम रन करेल ना, तेव्हा तो प्रोग्राम मला विचारेल, की पहिली व्हॅल्यू काय आहे? तर मी इथं 10 टाकली. दुसरी व्हॅल्यू काय, तर 20 टाकली. मग तो मला ऑटोमॅटिकली काय करून देईल, त्यांची ऍडिशन करून देईल. नेक्स्ट टाइम मी जेव्हा त्या प्रोग्रामला विचारेल, प्रोग्राम आपल्याला विचारेल, की पहिली व्हॅल्यू काय? तेव्हा मी ही व्हॅल्यू पुसून काय करेल, या ठिकाणी 40 लिहील. ही व्हॅल्यू पुसून काय करेल, या ठिकाणी 50 लिहील. आणि ही व्हॅल्यू पुसून ऑटोमॅटिकली कॉम्प्युटर आपल्याला काय करेल, तर यांची ऍडिशन करून दाखवेल. क्लिअर होतंय? म्हणजे काय झालं, की आपल्याला हार्ड कोडिंग करत बसावं लागलं का? तर नाही. आपण म्हणजे प्रोग्रामनी आपल्याला विचारलं, की पहिली व्हॅल्यू काय? दुसरी व्हॅल्यू काय? आणि त्यांची ऍडिशन ही आहे. असं त्यांनी आपल्याला म्हणजे बघ, मी काय केलंय, एक्स याला रिप्रेझेंट काय केलं, एक्सनी ही मेमरी लोकेशन रिप्रेझेंट केलं. वायने काय केलं, ही मेमरी लोकेशन रिप्रेझेंट केली. आणि ऍडनी काय केलं, तर ही मेमरी लोकेशन युज केली. मग विचार कर, म्हणजे मी एक्स आणि वाय किंवा ऍड मल्टिपल टाइम्स युज करतोय, तरी काय फरक पडतोय का आपल्या प्रोग्रामला? जी व्हॅल्यू आपण इथे बदलू, ती नवीन व्हॅल्यू ऍडिशन इथे आपल्याला तो प्रोग्राम दाखवून देईल. म्हणजे प्रोग्रामला जनरलाइज झाला. विचार कर, जेव्हा आपण 40 आणि 50च घेत होतो किंवा 10 आणि 20 घेत होतो, तर ते ऑलवेज आपल्याला काय ऍडिशन करून दाखवत होतं, 10 आणि 20 ची, 10 आणि 20. जेव्हा मी त्या मेमरी लोकेशनला एक नाव देतो, बाबा एक्स, या मेमरी लोकेशनला नाव देतो वाय, आणि युजर कडनं घेताना मी एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू घेतो, तेव्हा युजर जी व्हॅल्यू पुट करेल युजर जी व्हॅल्यू पुट करेल, त्या व्हॅल्यूची ऍडिशन आपल्याला इथं दिसते. म्हणजे काय, तर आपण काय केलं, तर टेम्पररी डेटा स्टोरेज साठी व्हेरिएबलचा वापर केला. टेम्पररी डेटा स्टोरेज म्हणजे काय, की मी आता 10 वापरलंय, पुढे जाऊन मी परत 40 वापरलं, पण मेमरी लोकेशन काय एकच आहे ना. म्हणजे काय, जर आपल्याला मेमरी लोकेशनला रियूज करायचं असेल, तर आपण काय करतो, व्हेरिएबल यूज करतो. व्हेरिएबल काय करतं, तर व्हेरिएबल आपल्याला त्यामध्ये आपण कुठली व्हॅल्यू पुट करणार आहे ती फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं. म्हणजे सपोज कन्सिडर कर, मी इथं लिहिलं इंटीजर ए, राईट. तर ए काय झाला, तर मेमरी लोकेशनचं नाव झालं ए. ए मेमरी लोकेशनचं नाव झालं, आणि त्या मेमरी लोकेशन मध्ये मी कुठली व्हॅल्यू पुट करणार आहे, तर इंटीजर व्हॅल्यू पुट करणार आहे. लक्षात येतंय? म्हणजे ज्या अर्थी ज्यावेळेस मी अशा प्रकारे लिहितो, तेव्हा मी ए या व्हेरिएबलला किंवा ए या मेमरी लोकेशन मध्ये
कितीही वेळा टेम्पररी डेटा इंटिजर टाईपचा पुट करू शकतो किंवा सेव्ह करू शकतो. लक्षात येतं तुझ्या? म्हणजे व्हेरिएबल काय करतं, तर व्हेरिएबल आपल्याला टेम्पररी डेटा स्टोरेज करण्यासाठी मदत करतं. व्हेरिएबल म्हणजेच काय, तर मेमरी लोकेशन किंवा स्टोरेज स्पेस. आता विचार कर की व्हेरिएबल आपण मेमरी लोकेशन किंवा स्टोरेज स्पेस का म्हणतो? मग बघ, आपल्या कम्प्युटरमध्ये जेव्हा आपल्याला काहीतरी कुठली तरी व्हॅल्यू सेव्ह करायची असते किंवा आपल्याला एखाद्या व्हॅल्यूला परत परत वापरायचं असतं, तेव्हा कम्प्युटरमध्ये एकच जागा आहे स्टोअर करण्यासाठी, तर काय, ती मेमरी. कम्प्युटरकडे दुसरीकडे कुठेच जागा नाही की तो टेम्पररी डेटा स्टोअर करून ठेवू शकेल. तर कम्प्युटरमध्ये जागा काय, तर त्याला आपण म्हणतो कम्प्युटरमध्ये मेमरी आहे. ती त्या मेमरीला युटिलाइज करायचं असेल, त्याला वापरायचं जर असेल, तर सी प्रोग्रामिंग लँग्वेजनी आपल्याला एक व्हेरिएबल नावाचा प्रकार किंवा व्हेरिएबल नावाचा कन्सेप्ट आणून ठेवलाय. विचार कर, जर आपल्याकडे व्हेरिएबल नसतं आणि आपल्याला जर ही मेमरी वापरायची असते, तर जेव्हा आहे ना कम्प्युटरमध्ये जी मेमरी दिली असते ना, त्याला एक ऍड्रेस असतो या मेमरीला. तो हेक्साडेसिमल मध्ये असतो. हेक्साडेसिमल स्वरूपात असतो, म्हणजे 1 2 3 FC अशा प्रकारे काहीतरी. मग विचार कर, आपल्याला प्रत्येक वेळेस 1 2 3 FC हे लक्षात ठेवावं लागलं असतं. आता तर हे सोपं वाटतं, 1 2 3 FC एकच आहे. जर एखाद्या प्रोग्राम मध्ये आपण 100 व्हेरिएबल जर वापरले, तर 1 2 3 FC किंवा आणखी 1117 काहीतरी वेगळं, म्हणजे आपल्याला हे ऍड्रेस लक्षात ठेवणं सोपं आहे की व्हेरिएबल लक्षात ठेवणं सोपं आहे. तर व्हेरिएबल लक्षात ठेवणं सोपं आहे. मग मेमरीला युटिलाइज करण्यासाठी, टू युटिलाइज मेमरी, सी प्रोग्रामिंग लँग्वेज gives us a variable. gives us a variable. कशासाठी, तर टू युटिलाइज मेमरी, राईट, किंवा टू क्रिएट अ जनरल प्रोग्राम we use a variable. क्लिअर? तर व्हेरिएबल म्हणजेच काय, तर आपण 3 डेफिनेशन व्हेरिएबलच्या बघितल्या. व्हेरिएबल म्हणजे काय, मेमरी लोकेशन किंवा स्टोरेज स्पेस. कम्प्युटरमध्ये कुठलीही व्हॅल्यू किंवा कुठलीही इन्फॉर्मेशन स्टोअर करत असताना आपल्याला मेमरीचा उपयोग करावा लागतो स्टोरेज स्पेस म्हणून. तर त्या मेमरीला एक ऍड्रेस असतो. तो ऍड्रेस जर आपण आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये युज करायला लागलो, तर आपला प्रोग्राम खूप कॉम्प्लिकेटेड होईल, समजणार नाही कोणाला. मग आपला प्रोग्राम सिम्प्लिफाईड व्हावा, आपला प्रोग्राम, जसं आपण म्हणतो ना की आपला प्रोग्राम सिम्प्लिफाईड व्हावा, आपला प्रोग्राम समजावा. कुणीही जरी आपल्या प्रोग्रामकडे बघितलं तर त्याला समजावं असं नेचर जर आपल्या प्रोग्रामचं असेल, तर ती प्रोग्रामिंग लँग्वेज काय होईल, तर फेमस होईल, लोकांना आवडेल, समजेल, त्याच्यामध्ये ते कामं करू शकतील. मग त्या मेमरी लोकेशनला किंवा स्टोरेज स्पेसला एक अलाइज नेम किंवा डुप्लिकेट नेम किंवा टोपन नाव म्हणजेच काय, तर व्हेरिएबल. मग या व्हेरिएबल मध्ये आपण काय करतो, तर टेम्पररी डेटा स्टोअर करतो. विचार कर, टेम्पररी डेटा मी का म्हणत असेल, एक प्रोग्राम रन केलाय मी, आता मी काय वापरले, 40 आणि 50 व्हॅल्यू वापरली, त्यांनी त्याला मला ऍडिशन करून दाखवलं. मी जेव्हा त्याला परत प्रोग्राम रन करेल, तेव्हा अगोदरची व्हॅल्यू तो पुसून टाकेल, नवीन व्हॅल्यू घेईल. म्हणजे अगोदरची व्हॅल्यू काय झाली, टेम्पररीच झाली ना. म्हणून आपण व्हेरिएबलला काय म्हणतो, टेम्पररी डेटा स्टोरेज म्हणतो. आणि थर्ड व्हॅल्यू आपण बघितली होती की जर आपल्याला कुठलाही डेटा स्टोअर करायचा असेल तर एक मेमरीची गरज पडते, आणि आपल्या कम्प्युटरमध्ये मेमरी ही स्टोरेज स्पेस किंवा हार्ड डिस्क किंवा रॅम मध्ये कुठेही आपण मेमरी वापरू शकतो. तर ती युटिलाइज करण्यासाठी, वापरण्यासाठी आपल्याला व्हेरिएबल या इंटरफेसचा किंवा माध्यमाचा उपयोग करावा लागतो. तरच आपण काय करू शकतो, असा प्रोग्राम तयार करू शकतो जो परत परत आपल्या गरजेला, जसं उदाहरणार्थ कॅल्क्युलेटर. जर कॅल्क्युलेटर मध्ये एकच प्रकारची व्हॅल्यू असती तर त्यांनी एकच रिझल्ट बरोबर दाखवला असता, पण मग त्याला युज करता आलं असतं का, सगळ्या लोकांनी त्याला वापरलंच नसतं. म्हणजे काय झालं की तो जनरलाइज झाला नाही. मग जनरलाइज होण्यासाठी त्याला व्हेरिएबल लागतं किंवा मेमरी लोकेशन लागतं. क्लिअर होतं हा कन्सेप्ट? मग आज आपण काय काय बघितलं, तर आज आपण डेटा टाइप्स बघितले आणि व्हेरिएबल बघितले. ओके, एकदा थोडस रिवाइज करू आणि मग थांबू आपण इथे. डेटा टाइप्स मध्ये आपण काय काय बघितलं, तर इंटिजर डेटा टाइप्स बघितले, फ्लोटिंग पॉईंट डेटा टाइप्स बघितले आणि कॅरेक्टर डेटा टाइप बघितले. मग इंटिजर डेटा टाइप मध्ये काय काय आहे, तर इंटिजर डेटा टाइप्स मध्ये 3 डेटा टाइप्स आहेत, शॉर्ट, इंट आणि लॉंग इंट. पण शॉर्ट आणि इंट हे दोन्ही एकच डेटा टाइप कन्सिडर केले जातात टर्बो सी मध्ये. त्या दोघांची रेंज काय, तर -3 to 768
टू 32767. त्याच्यानंतर लॉंग इंट आहे. लॉंग इंट ची रेंज काय आहे तर 2⁻31 टू 2⁻31 म्हणजेच काय तर -21 47 48 36 48 टू 21 47 48 36 47 सॉरी. त्याच्यानंतर आपण फ्लोटिंग पॉईंट डेटा टाइप बघितला. फ्लोटिंग पॉईंट डेटा टाइप्स मध्ये दोन डेटा टाइप्स आहेत, फ्लोट आणि डबल. डिपेंडिंग आपण त्यांच्या रेंज नुसार त्यांचे डेटा टाइप्स आहेत. फ्लोट साठी 4 बाईट्स ऑफ मेमरी लागते आणि डबल साठी 8 बाईट्स ऑफ मेमरी लागते. फ्लोटची रेंज काय -38 टू e⁻38. डबलची रेंज काय e⁻308 टू e⁻308. त्याच्यानंतर कॅरेक्टर डेटा टाइप आपण बघितला. कॅरेक्टर डेटा टाइप मध्ये आपण दोन व्हॅल्यू पुट करतो, एक तर ASCII व्हॅल्यू किंवा सिंगल कॅरेक्टर. राईट. त्याच्यानंतर आलतो आपण व्हेरिएबल कडे. मग व्हेरिएबल म्हणजेच काय तर मेमरी लोकेशन किंवा स्टोरेज स्पेस. मग व्हेरिएबलचा वापर कशासाठी केला जातो तर टेम्पररी डेटा स्टोरेज करण्यासाठी. म्हणजे आपला हा प्रोग्राम परत 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 उपयोगात यावा याच्यासाठी आपण काय करतो व्हेरिएबल वापरतो. म्हणजेच काय तर आपण त्या मेमरीला युटिलाइज करतो. ओके, लेक्चर थांबव येते. तुला काही कळालं नाही किंवा तुला काही क्वेश्चन असतील तर तू विचारू शकतो मला. हा, समजलं तुला सगळं? ओके, चालतंय. मी हे ते अगोदर तुला एक व्हिडिओ फोल्डर अपलोड म्हणजे तुला ते असाइन केलं होतं ना, त्याच्यामध्येच हे लेक्चर पण अपलोड करेल. हा, चालतंय मग थांबवतो मी. हा, बाय.